सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली। रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदनी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। शहरातील ॲडव्हेंचर पार्क सहित सर्व उद्यानं सुरू करा। संभाजी ब्रिगेडचे दार उघड, बया दार उघड आंदोलन। सोलापूर शहरांमध्ये गेल्या वर्षभरापासून ॲडव्हेंचर पार्क बंद अवस्थेत असून त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। त्यामुळे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली दार उघड, बया दार उघड हे आंदोलन ॲडव्हेंचर पार्कच्या समोरील बंद गेटला हार घालून करण्यात आलं। महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सोलापूर शहरातील सर्वच प्रेक्षणीय उद्याने, प्राणी संग्रहालय बंद अवस्थेत आहेत। महानगरपालिका अधिकाऱ्यांचे या प्रश्नाबाबत लक्ष सुद्धा नाही, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील नागरिकांना परिवारासह फिरण्यास योग्य अशी कोणती जागा उरलेली नाही। परिवारासह एकत्रित बसून फिरण्याचा आनंद घेता येत नाही, कारण सोलापुरातील सर्व उद्यानं यांची दुरावस्था झालेली आहे। सोलापूर शहरामध्ये अतिक्रमण सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे। याला जबाबदार महानगरपालिका अतिक्रमण विभाग आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आलाय। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र राज्य श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, सुशांत पवार, आर्यन कदम, ओंकार कदम, सुरेश पाटील, दीपक जाधव, कलीम काझी, महेश भंडारे, रमेश चव्हाण, हनुमंत शरणार्थी, सोन्या गवळी, तेजस शेळके, रुपेश कुमार, किरणा किरसावळगी, शेखर चौगुले, सीताराम बाबर, रमेश चव्हाण, लखन गायकवाड आदींची उपस्थिती होती। अतिक्रमण विभागाच्या नावाने स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर झालं पाहिजे। स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर झालं पाहिजे। आरोग्य विभागाच्या नावाने स्वच्छ सोलापूर, स्वच्छ सोलापूर, स्वच्छ सोलापूर, अतिक्रमण मुक्त सोलापूर, मुक्त सोलापूर। अतिक्रमण विभागाच्या नावाने आपल्या स्मार्ट सोलापुरातील स्मार्ट ॲडव्हेंचर पार्क इथं आज संभाजी ब्रिगेडने दार उघड, दार उघड हे आंदोलन घेतलेलं आहे। स्मार्ट सिटीतून सोलापूरकरांच्या खिशातून करोडो रुपये खर्चून सोलापूर महानगरपालिकेने ॲडव्हेंचर पार्क चालू केलं, जे गेल्या 1 वर्षापासून बंद आहे। विविध भागातील सोलापूर शहरातील उद्यानंही बंद आहेत, जिथं महापालिकेचं पूर्ण दुर्लक्ष आहे। एखाद्या सोलापूरकराला, नागरिकाला जर स्वतःच्या कुटुंबाला सोलापुरात कुठं प्रेक्षणीय स्थळ दाखवायचं म्हणलं तर किंवा फिरवायचं म्हणलं तर एकही उद्यान नीट नाही, जिथं स्वतःच्या सोलापुरातल्या आपण फॅमिलीला घेऊन सोलापूरकर जाऊ शकतील असं कुठलंही उद्यान आज महापालिकेकडनं शिल्लक नाही, जिथं की स्वच्छता केली जाते, विविध प्रकारची कामं केली जातात किंवा लक्ष दिलं जातं। उद्यान विभाग तर झोपलेला आहे, त्याचबरोबर सोलापूर महापालिकेतले इतर विभाग पण झोपलेले आहेत, जेणेकरून आता इथं बाजूला बघत आहात की तिथं अतिक्रमण वाढलेलं आहे, अतिक्रमण विभाग झोपलेला आहे। सोलापुरात विविध ठिकाणी गेलं तर अतिक्रमणची समस्या सर्व नागरिकांना उद्भवते। अक्षरशः रस्त्यावर बसून
अतिक्रमण केलं जातं, जिथं एखादा अपघात झाला, बळी गेला तर त्याला महापालिका जिम्मेदार आहे का? अशा ठिकाणी जे बंद उद्यानं आहेत तिथं तळीरामांचा अड्डा चालू आहे, तिथं आत्ताच 2 माणसं उडी ठोकून पळून गेली. इथं महापालिका काय करणार? उद्या जर इथं काय घडलं प्रकार, त्याला जबाबदार कोण? महापालिका पूर्णपणे डोळे झाक करून बसलेले आहे. महापालिकेच्या नावाने बोंब मारणंच बाकी आहे सर्व नागरिकांनी, आणि त्यामुळं आज संभाजी ब्रिगेड महापालिकेच्या नावाने बोंब मारत आहे. आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 100% रिसेलची गॅरंटी. आता सोने खरेदी करा हप्त्याने. रिधान गोल्ड योजना, 11 हप्ते तुमचे, 12वा हप्ता आमचा. मजुरीवर 50% सूट. एकदा अवश्य भेट द्या. रिधान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर.